यश हे अंतिम नसतं, अपयश हे घातक नसतं आणि या दोन खेळांची मजा लुटायला धैर्य आणि संयम लागतो. ज्या प्रकारे आपण संयम आणि धैर्यपणाने आपण अभ्यास करत असाल आणि येणारी आगामी परीक्षा एस-एस-सी जी-डीबद्दल आपण परिपूर्णपणे त्या ठिकाणी तयारी करा आणि आपलं त्या ठिकाणी आपलं स्वप्न साकार करा. जय हिंद. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी समाधान महाजन आपल्या या तिरंगा मॅथ्स अकॅडमी या छोट्याशा यूट्यूब चॅनल ठिकाणी सहर्ष स्वागत करतो. मित्रो, आपण या ठिकाणी आज महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहे, ती म्हणजे एस-एस-सी जी-डीचे आपण त्या ठिकाणी प्रिव्हियस इयर प्रश्नपत्रिका म्हणजे मागील प्रश्नपत्र कशा प्रकारे सोडवा लक्षात ठेवा. कारण की जर एखाद्या कुठल्याही स्पर्धा परीक्षेतील त्या पेपर जर आपल्याला त्या ठिकाणी परिपूर्ण तयारी आणि त्या पेपरबद्दल जर आपल्याला त्या ठिकाणी प्रॉपर अंदाज आणि जर पेपर फायनल जर पास करायचा असेल, त्या मागचा सगळ्यात महत्त्वाचा उद्देश म्हणजे मागील प्रश्नपत्रिकांचा सराव कशा प्रकारे करावा हा भाग आपण या ठिकाणी समजून घेणार आहे. आणि मागील प्रश्नपत्रिका असतील पण ते कुठून आणि कशा प्रकारे लावाव्यात. आणि त्यांचा दुसरा भाग महत्त्वाचा असा आहे की मागील प्रश्नपत्रिका लावण्यासाठी कुठलं त्या ठिकाणी बेस्ट पुस्तक कुठलं असणार आहे, बेस्ट त्या ठिकाणी एखादं ॲप असतं, ॲप कुठलं बेस्ट असणार आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपण मागील प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण म्हणजे ॲनालाइज वगैरे कसं करणार, या सगळ्या गोष्टी आपण या ठिकाणी समजून घेणार आहे. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून आपल्याला त्या ठिकाणी परिपूर्ण मदत होईल. लक्षात घ्या. तर मित्र, आपण या ठिकाणी समजून घेऊ सराव पेपर कुठून लावावा. लक्षात ठेवा, आपल्याला माहिती की एस-एस-सी जी-डीबद्दलचं एक जे मागील भरपूर काही सराव प्रश्नपत्रिका झालेले ते आपल्या त्या ठिकाणी आपल्या मोबाईलमध्ये असतील, PDF फाईल वगैरे असतील किंवा आपल्याकडे पुस्तकं असतील. मला वाटतं PDF फाईल भरपूर त्या ठिकाणी आपल्याकडे असतीलच. आणि त्याबद्दल आपण मागील व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे तुम्ही प्रिव्हियस इयर प्रश्नांचा तुम्ही जास्तीत जास्त त्या ठिकाणी सराव करा. जसं की गणिताचे प्रश्न लावा, त्यामधून बुद्धिमत्तेचे प्रश्न लावा. कारण की हा भाग म्हणजे हा काही बदलणारा भाग नाही. तो एकच सगळं काही फक्त टॉपिक आणि शब्दरचना बदलू शकते किंवा ती संख्या बदलू शकते, परंतु तो डायरेक्ट प्रश्न आणि ती रचना वगैरे बदलू शकत नाही. प्रकरणं टॉपिक सगळे तेच राहणार आहे. म्हणून जास्तीत जास्त प्रिव्हियस इयर त्या ठिकाणी सराव लावा आणि मॉक टेस्ट लावा. जे मॉक टेस्ट कोणीतरी तयार करतं ते मॉक टेस्ट लावा. परंतु त्याच्या कित्येक पटीने महत्त्वाचं म्हटल्यावर म्हणजे ते प्रिव्हियस इयर मागील झालेली प्रश्नपत्रिका तुम्ही सेम टू सेम तशाच प्रकारे वेळ लावून टायमिंग लावून त्या ठिकाणी सोडवा. आता आपण एक ॲप ऐकलेलं असेल, टेक्स्ट बुक म्हणून ॲप ऐकलेलं असेल. हे ॲप मला वाटतं अत्यंत महत्त्वपूर्ण चांगलं ॲप आहे. म्हणजे मी काही कुठे लिंक वगैरे देणार नाही किंवा मी काही ते विकत नाही असं नाही म्हणणं नाही माझं. तुम्ही कुठूनही खरेदी करा, कुठूनही काय घ्या, मला काही आयडिया नाही. तर तुम्ही मला वाटतं ते ॲप तुम्ही आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड करा आणि ते काही परचेस करून घ्या. काहीतरी थोड्याफार पैशांना काहीतरी ती प्रश्नपत्रिका भेटतं आपल्याला. तर त्या ॲपमध्ये तुम्हाला मला वाटतं प्रिव्हियस इयर बी राहतं आणि मॉक टेस्टसुद्धा राहतं. लक्षात ठेवा, कारण मी स्वतः लावलेलं आहे त्या ठिकाणी. तर ॲप तुम्ही डाउनलोड करून त्या ठिकाणी काहीतरी पैशांनी ते विकत भेटतं, काहीतरी तसं तुम्ही घेऊन टाका आणि त्यामध्ये तुम्ही प्रश्न लावू शकता. त्यामध्ये तुम्हाला म्हणजे संपूर्ण परीक्षा ज्याप्रमाणे परीक्षा कॉम्प्युटर स्क्रीनवर ज्याप्रमाणे सगळं काही स्क्रीनवर येतं, सेम त्याप्रमाणे त्या ठिकाणी प्रश्न दिलेले असतील. सगळे 80 प्रश्न दिले असतील 160 मार्कांना. जोही काही टायमिंग असेल, वेळ असेल, तो वेळ त्या ठिकाणी दिलेला असेल तुम्हाला. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हे तुमच्यासाठी मला वाटतं योग्यरित्या ॲप झालेलं आहे आणि मॉक टेस्टसाठी त्यामध्येच मॉक टेस्ट असतात. लक्षात ठेवा. आणि यामध्ये कन्फ्युजन आहे. आता काही विद्यार्थ्यांनी मगाशी मला मेसेज केला की सर, आम्ही अंकित भाटी सरांची मॉक टेस्ट लावली ना, मला स्कोर खूप कमी आला आणि प्रिव्हियस इयर सोडताना मला चांगले प्रश्न होते, पण त्या सरांची मॉक टेस्ट लावल्यानंतर मला स्कोर फार कमी आला. तर या गोष्टीमध्ये अजिबात निगेटिव्हिटी आणि निगेटिव्ह आणि असं तुम्ही त्या ठिकाणी न्यूनगंड बाळगू नका आणि असा कमी विचार करू नका. याचं कारण असं आहे की मॉक टेस्ट आणि प्रिव्हियस इयर टेस्ट यामध्ये खूप आणि अंतर आहे मोठा. लक्षात ठेवा. कारण हे लोक काय करतात माहिती आहे का, जे स्वतःची मॉक टेस्ट बनवताना यामध्ये थोडीशी लेवल जास्त अप करतात. आता मी काही ठिकाणी असं सुद्धा पाहिलं, लेवल अप केली मान्य आहे, परंतु हे डायरेक्ट त्यांचा सिलेबस चेंज करून टाकतात. उदाहरणार्थ, आपल्याला माहिती आहे हिंदीमध्ये एस-एस-सी काही मोजके टॉपिक येते, टॉपिक शिवाय व्यतिरिक्त कुठलेच टॉपिक घेत नाही. हे लोक काय करतात माहिती का, ज्या काही हिंदी आता संधी समास वगैरे या गोष्टी या कधी एस-एस-सी जी-डीला कधी मी आल्या नाही, मी कधी पाहिल्या नाही आणि ह्या गोष्टी ते त्या ठिकाणी ॲड करून देतात. मुलांना विनाकारण कन्फ्युजन करतात आणि मुलं म्हणतात मी प्रिव्हियस इयर सोडवलं, मला त्या ठिकाणी 20 पैकी 18 आले, 17 आले आणि यांची टेस्ट सोडवली यामध्ये मला 11 आणि 12 आले. मग आपण न्यूनगंड बाळगतो आणि आपण असं म्हणतो की माझ्याकडनं होऊ शकत नाही, मला स्कोर कमी येणार आहे, मला मार्क्स. म्हणून असा विचार अजिबात करू नका. लक्षात ठेवा. कारण मॉक टेस्ट ही प्रॅक्टिससाठी असते, सरावसाठी असते. ती गोष्ट असं मनावर घेऊ नका. प्रिव्हियस इयरच लावा, कारण प्रिव्हियस इयर जेवढं तुम्ही स्वतःला तुम्ही आत्मविश्वास बाळगू शकता तेव्हा तुम्ही मॉक टेस्टवर बाळगू शकत नाही. मॉक टेस्ट नक्की लावा, परंतु कमी मार्क्स आले म्हणून त्या ठिकाणी न्यूनगंड बाळगू नका. प्रिव्हियस इयर सोडवा. प्रिव्हियस इयरमध्ये काय चुकते आणि कसं विश्लेषण करावं मी हा भाग सुद्धा या ठिकाणी सांगणार आहे. आता जी मॉक टेस्ट असते, जी अंकित भाटी सरांची जी मॉक टेस्ट असेल ती थोडंसं त्या ठिकाणी ती लेवल अप करून त्या ठिकाणी देतात. ती तुम्हाला सोडवायला हरकत नाही, तुम्ही सोडवताय, चांगली गोष्ट आहे, काय हरकत नाही. परंतु जास्तीत जास्त प्रिव्हियस इयर सोडवा आहे असं माझं म्हणणं आहे. लक्षात ठेवा. प्रिव्हियस इयर सोडण्याचं कारण काय, कारण प्रिव्हियस इयर सोडल्यानंतर आपल्याला डायरेक्ट आत्मविश्वास येतो. आपण जेवढा विचार करतो तेवढी परीक्षेची लेवल नाही. लक्षात ठेवा. तुम्ही 10वी या पात्रतेवर तुम्ही परीक्षेचा फॉर्म भरलेला, तुमची परीक्षा ही त्याच स्तराने होणार आहे.
असं नाही की तुम्ही 10वीच्या स्तरावर फॉर्म भरला आणि तुम्हाला काहीतरी ॲडव्हान्स मॅथ येणार आहे आणि काहीतरी 5-6 लाईनिंगमध्ये तुम्हाला मॅथ्स वगैरे येणार आहे, तुम्हाला CGLचे प्रश्न टाकणे, अशातला अजिबात भाग नाही. लक्षात ठेवा. आपल्याला 10वीच्या परीक्षेवर आपण जर फॉर्म भरला आहे तर त्याच स्तरावर आपल्याला त्या ठिकाणी आपलं गणित आणि सगळ्या प्रकारे आपलं ते उदाहरणं येणार आहे. म्हणून अजिबात या गोष्टीचा लोड घेऊ नका. यानंतर प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण कशा प्रकारे करावं हे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आपण त्या ठिकाणी समजून घेणार आहे. आपण एखादी प्रश्नपत्रिका सोडवायला सुरुवात केली आणि टायमिंग लावून प्रॉपर त्या पद्धतीने सगळी तुम्ही प्रश्नपत्रिका सोडवा. आपल्याकडे एक रफ कागद ठेवा, पेन ठेवा. प्रॉपर टायमिंग पद्धतीने तुम्ही सगळी प्रश्नपत्रिका सोडवल्यानंतर सोडवताना एक गोष्ट लक्षात ठेवा, जर तुम्ही एखादा प्रश्न तुमच्यावर तुम्हाला पहिले काय सोडायचं आहे, काय नाही, गणित, बुद्धिमत्ता, हिंदी, GK, GS काय आहे ते लक्षात घ्या. प्रत्येक गोष्टीला नियोजनबद्ध काम करा. आता नियोजन म्हटल्यावर काय मी हा व्हिडिओ परीक्षेच्या आगामीमध्ये बनवणार पण ते एक थोडक्यात तुम्हाला प्रॅक्टिससाठी सांगतो. लक्षात ठेवा. जर आपण सुरुवातीला समजा उदाहरणार्थ तुम्ही सोडत गणितापर्यंत आले तुम्ही, कारण गणित आणि बुद्धिमत्ता थोडासा विचार करण्याचा भाग असतो. तुम्ही गणित सोडवायला सुरुवात केली. चला, गणित सोडवायला सुरुवात केली, जर एखादा प्रश्न पहिला प्रश्न जमला, दुसरा जमला, तिसऱ्या प्रश्नावर तुम्ही अशा अटकले की तुम्हाला विचार करणंच तुम्हाला त्या ठिकाणी कन्फ्युजन झालं आहे. म्हणजे त्या प्रश्नातला फक्त आणि फक्त तुम्हाला 25 ते 30% भाग आठवणे माहिती आहे आणि 70-75% तुम्हाला त्या प्रश्नाबद्दल काही तुम्हाला लाईनिंगच माहिती नाही आणि कशा प्रकारे याला सोल्युशन येईल ते तुम्हाला अजिबात आयडिया नाही आणि तुम्ही विनाकारण आपला वेळ त्या प्रश्नामध्ये खर्च करता आणि सगळं तुम्ही असं युद्ध करताय की याला मी आता सोडूनच टाकेल. कृपया करून ही चूक करू नका. स्वतःला मान्य करून घ्या की मला हा भाग कमी समजलेला आहे किंवा मला याच्यातली माहिती कमी, म्हणून त्याला स्किप करा आणि पुढील प्रश्नाकडे वळा. याच्याने तुमचा वेळ वाचणार आहे आणि लक्षात घ्या, याने फायदा काय होतो, जर तुम्ही विनाकारण ज्या प्रश्नाची लढत दिली नाही, जर तिथेच तुम्ही आपला जिद्द दाखवली, त्याला सोडवेल तर आपला तो सोन्यासारखा आपला वेळ वाया जाऊ शकतो. लक्षात ठेवा. तेवढ्या वेळेमध्ये जो चतुर मुलगा असेल तो त्याला स्किप करेल आणि पुढचे 4 प्रश्न सोडवेल आणि तेवढा वेळ तुम्ही तिथे घालवला असेल, तुमचा वेळ तिथे समाप्त होईल आणि तुम्ही त्या एका प्रश्नामागे तुम्ही पुढचे 4 प्रश्न तुम्ही गमावून टाकशाल. लक्षात ठेवा. म्हणून अजिबात अशा प्रकारे करू नका. जर तो प्रश्न जमत असेल त्याला गोल करून टाका, त्याला अंडरलाईन करा, तो एका कागदावर लिहून टाका की कुठला टाईप आहे, कुठला प्रकार आहे. अशा प्रकारे तुम्ही सोडत चला, त्याला स्किप करा, जास्त वेळ देऊ नका. कारण चुकी आपली, आपण टॉपिक क्लिअर केला नाही, आपण कन्सेप्ट क्लिअर केला तर आपल्याला जमणारच नाही. एखादा प्रश्न समोर आला, आता पुढच्या प्रश्नाकडे तो समोर आला, तुम्हाला जर तुम्ही कॉन्फिडन्सली त्याचा अभ्यास केला असेल, तुम्हाला पाहताच तो समजणार की मला 100% हा प्रश्न मला जमणार आहे, तर त्याला बिनधास्तपणे तुम्ही सोडवू शकता त्या ठिकाणी, परंतु वेळ जास्त वाया न घालता. कारण गणिताला त्या ठिकाणी स्पीड महत्त्वाचं आहे. असं आपण ऐकलेलं असेल, प्रत्येकाला जमतं ते गणित, परंतु बाजी तो मारतो जो सगळ्यात स्पीडली सोडतो. मान्य, स्पीड हा तुमचा नंतर येणार आहे समजल्यानंतर सविस्तर, परंतु यासाठी महत्त्वपूर्ण तुमची प्रॅक्टिस आणि समजदारपणा. आता ॲनालाइज वगैरे काय भानगडे लक्षात ठेवा. तुम्ही संपूर्ण 80 प्रश्न तुम्ही सोडवल्यानंतर सगळी टेस्ट संपल्यानंतर तुमचं काम आहे की सगळं तुम्ही चेक करणं, कुठला प्रश्न चुकलेला आहे, कुठला बरोबर आहे, सगळं काही नाही. आणि जे तुमचे गणिताचे आणि बुद्धिमत्ताचे प्रश्न चुकलेले सगळे तुम्ही एका साईडला एका पानावर लिहून टाका. उदाहरणार्थ समजा तुमचा गणिताचा तुमचा 4-5 नंबरचा एक प्रश्न होता. तो प्रश्न होता समजा उदाहरणार्थ आपण ऐकलं असेल सिक्के संबंधित प्रश्न, सिक्क्यांबद्दलचा, नाणे संबंधित काही प्रश्न, तुमचा सिक्के संबंधित प्रश्न, असा काहीतरी प्रश्न समजा तुमचा नाणे संबंधित प्रश्न होता, तो तुमचा चुकलेला आहे. तुम्हाला माहिती आहे की मी याचा अभ्यास केला आहे, थोडाफार टॉपिक क्लिअर केला, तर पण माझं चुकलेलं आहे. मग आता ॲनालाइजचा अर्थ काय असतो, त्याला तुम्ही लिहून टाका आणि मग काय करा, मग ती प्रश्नपत्रिका तुम्ही साईडला करा आणि एक यूट्यूब तुम्हाला मोबाईल खूप जास्त मदत करणार आहे. तुमच्यावर आहे कसा वेळ आणि कुठे आणि चांगल्या ठिकाणी आपण वेळ आपला इन्व्हेस्ट करू. लक्षात ठेवू. यूट्यूबला सर्च करा की नाणे, आपण त्याला म्हणतो ना हिंदीमध्ये आपण सिक्के संबंधित प्रश्न, SSCGD सिक्के संबंधित प्रश्न, असं तुम्ही त्याला टाका, तुम्ही क्लास टाका काहीतरी, एखादा सर त्या ठिकाणी यूट्यूब चॅनलवर आणि तुम्हाला सिक्के संबंधित प्रश्न जवळजवळ 25-30-40 प्रश्न टॉपिक सहित तुम्हाला पूर्ण क्लिअर करून टाकेल. त्याची वही एका पानावर त्या नाणे संबंधित टॉपिक टाका आणि ते सगळा प्रकार त्या ठिकाणी नाणे संबंधित समजून घ्या. आता मला सांगा, जर तुम्ही तो टॉपिक जर पूर्णपणे क्लिअर केला असेल तर येणाऱ्या पुढच्या प्रश्नपत्रिका सोडवताना नाणे संबंधित प्रश्न तुमचा चुकणार आहे का? अजिबात चुकणार नाही. असं करत तुम्ही प्रत्येक टॉपिक, प्रत्येक प्रकार क्लिअर करत तुमची स्कोर आणि तुमचे ऑटोमॅटिकली तुमचा स्कोर, आत्मविश्वास तुमचा वाढेल आणि तुमचा स्कोर डायरेक्ट तुम्ही विचार केला नसेल 120 ने 130 कुठेपर्यंत जाऊ शकतो डायरेक्ट, जर तुम्ही असं स्मार्ट पद्धतीने काम केलं तर. यामध्ये आळशीपणा अजिबात नको. हे बघा, आपल्याला माहिती आहे थेंबा थेंबाने समुद्र साचे, त्या प्रकारे अभ्यासाचं नियोजन असतं. लक्षात ठेवा. जर तुम्ही आपला अभ्यास जर या प्रॉपर पद्धतीने, जर तुम्ही या स्मार्ट पद्धतीने करत गेलात तर 100% आपला तो टॉपिक क्लिअर होणार. आणि जर तुमचं चुकतं येईल, तुम्ही त्याला स्किप करता येईल, फक्त न्यूनगंड बाळगता, मला जमलं नाही, रडण्यापेक्षा लढायला शिका. म्हणतात ना, रडू नका, लढायला शिका. तो प्रकार यामध्ये लक्षात ठेवा. न्यूनगंड आणि निगेटिव्हिटी अजिबात डोक्यात ठेवू नका. कोणी पण शून्यापासून सुरुवात करतं, डायरेक्ट कोणी जन्माल्यानंतर कोणाला काही जमत नाही, त्या गोष्टी लक्षात ठेवा बरं का. म्हणून आपली तयारी आपल्याला कशा पद्धतीने स्मार्ट पद्धतीने करावं लागणार, ह्या गोष्टी यामध्ये अत्यंत महत्त्वाच्या तुम्हाला शिकायला मिळणार. लक्षात ठेवा. म्हणून ॲनालाइज करणं फार फार महत्त्वाचं. एक प्रॉपर ते वही ठेवा
आणि असा एक प्रकार क्लिअर करत चला, कारण हे लिमिटेड आहे ना. हे थोडी ना काही असं थोडी जीके सारखं थोडी मी तुम्ही जिकायला थोडी सांगते की जीकेचे तुमचे समजा 20 पैकी तुम्हाला 10 जमले नाही, मग 10चे टॉपिक तुम्ही शोधत बसा. मग ते एखादा भाऊला जर महात्मा गांधीचा प्रश्न जमला तर अख्खी महात्मा गांधीची तर पूर्ण बायोडाटा पूर्ण ते वाचून टाकेल. मग याला अर्थ आहे का? नाही. मी गणित बुद्धिमत्तेबद्दलची गोष्टी करत आहे मी. कारण हा लिमिटेड भाग आहे, लिमिटेड बरं का. GK GSला कुठलंच तोड नाही, त्याला लिमिट नाही भाऊ. छप्पड फाडके दे. तुम्ही पूर्ण जगाचा अभ्यास कराल तरी तुम्ही GKमध्ये 20 पैकी 20 घेणार नाही. हा लिहून ठेवतो मी, लिहून देतो तुम्हाला, 20 पैकी कोणी घेऊ शकत नाही. म्हणून या गोष्टीचा विचार न करता जो लिमिटेड भाग आहे, जो आपल्या हातातला स्कोर आहे, चुकूनही तुम्ही त्या ठिकाणी स्किप करू नका, त्याला सोडू नका. याला म्हटलं ॲनालाइज करणं फार फार महत्त्वाचं. ॲनालाइज केल्याशिवाय आपल्याला त्या गोष्टी कळणार नाही. काय कमी, काय चुकते, या गोष्टी हळूहळू इथून इथे स्कोर हळूहळू वाढत गेला पाहिजे, पण कमी होता कामा नये. तुमची स्पर्धा तुमच्याशी आहे, या शेजारच्या लोकांशी नाही. म्हणून स्वतःला तुम्ही जेवढं ओळखू शकता तेवढं मी तुम्हाला ओळखू शकत नाही, मी तुम्हाला सांगू शकत नाही. म्हणून स्वतः या गोष्टींकडे प्रॉपर लक्ष द्या आणि आपल्या परीक्षेची तयारी अंतिम यापर्यंत आणा. परीक्षा जवळ आलेली आहे आणि लवकरच आपल्या ठिकाणी परीक्षा म्हणजे लवकरच ॲडमिट कार्ड येतील आणि परीक्षा सुरू होईल. म्हणून हा सोन्यासारखा वेळ वाया घालू नका. आणि काही लोकांचे फॉर्म भरले नसतील, लवकर फॉर्म भरा काका. हो, वेळ जास्त होते. ठीक आहे. जर अजून काही डाऊट असतील तर आपण कमेंट बॉक्समध्ये विचारा. त्यानंतर जर व्हिडिओ खऱ्या अर्थाने आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि त्याला सबस्क्राईब पण करा. त्यानंतर अजून बेल आयकन करा आणि आपल्या अभ्यासासंबंधी जे काही ग्रुप असतील किंवा अजून इतर मित्रांपर्यंत हा व्हिडिओ गेला पाहिजे, म्हणून ह्या हेतूने तुम्ही त्या ठिकाणी शेअर करा. कारण माझा प्रयत्न मराठीमध्ये बनवण्याचा आहे, म्हणून आपल्या महाराष्ट्रातील प्रत्येक कानाकोपऱ्यातील मुलांपर्यंत पोहोचला पाहिजे. आणि जय खानदेश काका हो, जळगाव, धुळे, नंदुरबार तुम्ही व्हायरल करत जा भाऊ. ठीक आहे. जय हिंद, बेस्ट ऑफ लक.